मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। 5 जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन पार पडलं। सगळीकडे मोठा उत्साह आहे लोकांचा, प्रचंड रिस्पॉन्स हा लोकांचा शिवसेनेला मिळतोय। या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी मिळतोय। अजूनपर्यंत तर प्रचार सुरू झाला नाही खरा, पण तरी देखील फक्त उद्घाटनाच्या प्रसंगी एवढा मोठा जनसमुदाय इकडे उभा राहतोय। मला वाटतं ज्या प्रकारे गेल्या अनेक निवडणुकीमध्ये शिवसेनेबरोबर लोक उभी राहिली, नगराध्यक्ष जो आहे नेहमी शिवसेनेचा जो आहे निवडून दिला अंबरनाथमध्ये, तसंच देखील येणाऱ्या काळामध्ये देखील महायुतीचा जो आहे हा नगराध्यक्ष या अंबरनाथ नगर परिषदेवरती बसेल। सर, अजूनही आता उमेदवारी अर्ज आजपासून भरायला सुरुवात झाली, अजूनही युतीची बोलणी कुठेतरी सुरू आहेत का, त्याच्यावर पूर्णविराम लागला? आम्ही तर शिंदे साहेबांनी नेहमी सांगितलेलं आहे की आम्ही युतीसाठी जो आहे नेहमीच तयार आहोत। पण आपण जर बघितलं दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये आता स्फोट झाला काही वेळापूर्वी आणि 9 जणांचा त्यामध्ये मृत्यू झालाय। आपण खासदार आहात, संसदेमध्ये शिवसेनेचे नेते आहात, काय सांगाल या घटनेकडे? कसं अजूनपर्यंत ती न्यूज बघितली ना, कारण की त्या उद्घाटनामध्ये होतो, नक्कीच त्याच्यावरती बघेन। पण असं झालं असेल तर मला वाटतं यंत्रणा सगळी जी आहे ती कामाला लागली असेल। कोण याच्या मागे सूत्रधार आहे त्याला अगोदर जे आहे ते पकडलं पाहिजे आणि लवकरच मला वाटतं पकडला जाईल। सर, आपल्या गृह खात्याला काही नक्कीच गृह खातं जे आहे हे याच्या मागे कोण आहे सूत्रधार, कशा प्रकारचा ब्लास्ट आहे, कोणी केला हे कळेल आता काय वेळ। काँग्रेसने सांगितलंय की काँग्रेस एकीकडे राज्यामध्ये किंवा केंद्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये लढते, मात्र विजय वडेट्टीवारांनी काही वेळा सांगितलं की आम्ही स्वबळावर लढू। आता त्यांचा पार्टनर जो आहे तो रोज पार्टनर बदलतोय। जे काँग्रेसच्या मतांवरती निवडून आले आता त्यांना सोडलं, आता दुसऱ्याला हात पकडलाय त्यांनी। तर काँग्रेस म्हणेल की बाबा आमच्या मतावरती तुम्ही लोकसभेमध्ये निवडून आले, आमच्याच मतांवरती तुम्ही विधानसभेमध्ये निवडून आले, आता तुम्हाला अजून कोणतरी एक पार्टनर पाहिजे, अलायन्स पार्टनर, आणि मतं पण आमची पाहिजे। असं कसं काँग्रेस होत जाईल? म्हणजे एकीकडे तुमचा रोष मनसेकडे आहे असं दिसतंय। माझा रोष कोणाकडे नाहीये सर। आपण जर तुम्हाला गणित सांगतोय, मनसे राज ठाकरे यांनी बैठक घेतली, त्यामध्ये दुबार मतदार हे जर मतदान करायला आलं तर त्यांना 4 कालावर स्टार मारा, जसं निवडणूक आयोगाने सांगितलं नाही। कुठल्याही मतदार यादीमध्ये दुबार यादी नावं असतील किंवा लोक जे मयत झालेले त्यांची नावं असतील तर हे सगळी नावं जी आहेत ही करेक्शन करायचा जो आहे हा कालावधी लोकप्रतिनिधीकडे असतो, लोकांकडे, शासनाकडे असतो, त्याला आपण हरकती वगैरे घेत असतो। अंबरनाथमध्ये पण भरपूर ज्या त्या हरकती आम्ही घेतल्या, पण अशा परिस्थितीमध्ये देखील करेक्शन बघा, निवडणूक प्रक्रिया अशी आहे की नेहमी जे आहे ते ऍडिशन होत राहिलेलं आहे मतदानाचं। माणूस एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होतो, त्याचं पहिल्याचं नाव डिलीट होत नाही, दुसरीकडे तो शिफ्ट होतो, नाव नोंदवतो तिथे। म्हणूनच SIR सारखी एक मोठी प्रक्रिया जी आहे हे केंद्र सरकारकडून आम्ही राबवतोय। आज तुम्हाला दुबार नावावरती पण आक्षेप आहे, SIR वरती पण आक्षेप आहे, असं नाही चालू। SIR जो आहे हा SIR कायदा सगळीकडे लागू झाला पाहिजे, जेणेकरून एकच मतदार यादी लोकसभेला, विधानसभेला आणि कॉर्पोरेशनला, आणि हे सगळे दुबार तिबार हे सगळे जे प्रॉब्लेम्स होतात ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील। संदीप देशपांडेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं की महायुतीला जो मुंबईचा महापौर आहे तो उत्तर भारतीय बसवायचा आहे, त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये घोळ आहे। आता बघा, काही लोकांना मराठीचं राजकारण जे आहे, मराठी माणसाचं राजकारण जे आहे ते करायचंय, पण मराठी माणसासाठी या सगळ्या लोकांनी काय केलं जे आज मराठी माणसाचं राजकारण करत आहे? मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, आज मराठी माणूस आज ट्रान्झिटमध्ये राहतोय 15-15, 20-20 वर्ष, तेव्हा यांना मराठी माणूस नाही दिसला। तो मराठी माणूस आमच्या अंबरनाथमध्ये येऊन राहतो इकडे, त्याला घर जे आहे ते अंबरनाथमध्ये मिळतंय, डोंबिवलीमध्ये मिळतंय, कल्याणमध्ये मिळतंय, हक्काचं घर त्याला मिळालं पाहिजे मुंबईमध्ये। तुम्ही तर काही त्याच्यासाठी योजना केल्या नाही। पण महायुतीचं सरकार जेव्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली होतं तेव्हा क्लस्टर योजना शिंदे साहेबांनी आणली। आज जर आपण उदाहरण बघितलं BDT चाळीचं, तर त्यांना घरं कोणी दिली? महायुतीच्या सरकारने दिली, कमी किमतींमध्ये। त्याचबरोबर आपण रमाबाई नगरचं एक मोठं उदाहरण आहे, तिथे तर 15-15, 20-20 वर्ष रखडलं होतं काम, तिथे बिल्डरला बाजूला करून सरकार आज घरं बांधून देते। त्याचबरोबर मागाठाण्याचा विषय आहे, तिकडे पण लोक घरं जी आहेत ही सरकार बांधून देते। तर हे तुम्ही करू शकले असते ना, पण नाही केलं तुम्ही। तुम्ही तर फक्त मराठी माणसाच्या नावावरती, मराठी माणसाचा फक्त आम्ही हितचिंतक आहोत, पण मराठी माणसासाठी काहीच केलं नाही। मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा लोकांना देखील
आता कंटाळा आलेला आहे. लोक जे आहेत, हा जो डेव्हलपमेंट करतो, जे सरकार डेव्हलपमेंट करतं, त्याच्या मागे जे आहे ते उभं राहील. आणि लोकांना माहिती आहे महायुतीचं सरकार जे आहे हे डेव्हलपमेंटच्या पाठीशी आहे, लोकांच्या पाठीशी आहे. तर सगळे लोक जे आहेत महायुतीलाच बीएमसी मध्ये निवडून देतील. महायुतीचाच महापौर आपण जर बघितलं भाजपकडून वारंवार सांगण्यात येतं की शिवसेनेचा आमदार आहे, शिवसेनेचाच खासदार आहे, त्यामुळे यावेळी नगराध्यक्ष हा भाजपचा असेल आणि तो 1,00,000% असेल असं की. मी महायुतीचा कार्यकर्ता आहे. कोणाला 1,00,000% बोलायचंय, कोणाला 2,00,000% बोलायचंय. मी आता बोलताना तुम्हाला काय बोललो की महायुतीचा नगराध्यक्ष बसेल. आणि ह्याच्यामध्ये जर कोणाला वाटत असेल, आजमायचं असेल, तर मगाशी पण मी बोललो आमच्याकडे पैलवान खूप आहेत. तर सगळ्यांनी महायुतीचा धर्म जो आहे तो पाळला पाहिजे. महायुती जे वरिष्ठ बोलतील तो निर्णय जो आहे तो आम्ही खाली घेऊ. आताच तुमच्या उपजिल्हाध्यक्ष त्यांनी खंत व्यक्त केलेली का पक्षांनी म्हणजे तुमच्या समविचारी पक्षांनी जे स्मृती आहेत त्यांनी आमचा मान सन्मान राखला नसेल तर त्यांच्याबरोबर भूमिकाची घेणं आवश्यक होतं. आपली जे काही होतंय, कोणाच्या पक्षामधून कोण कुठे जातंय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या महायुतीचा एक धर्म जो आहे तो सगळ्यांनीच पाळला पाहिजे, एक डिसिप्लिन ठेवली पाहिजे. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.